नमस्कार, मी नितेश कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फेसबुक पेजच्या लाईव्हवरती आपल्या फिनिक्स अकॅडमीच्या. आणि सोबतच आज मी कमिशनर ऑफिस म्हणजे आयुक्तालय नागपूर येथे उभा आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यासाठी मी इथे आलो आणि आज उमेदवारी अर्ज दाखल केला याची शुभ बातमी तुम्हाला देण्यासाठी इथे आज फेसबुक लाईव्हवरती आलो आहे. बरेचसे प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे, मग तो जिल्हा परिषदची परीक्षेची याड असो, पोलीस भरतीची याड असो, त्याच्यानंतर MPSCच्या परीक्षा असो, ज्या वारंवार पोस्टपोन होऊन राहिल्या मागच्या बऱ्याचशा दिवसापासून. त्याची जे भरतीची साईज होऊन राहिली म्हणजे जे याड यायला पाहिजे 400 जागाची, 500 जागाची राज्यसेवेची, ठीक आहे, 800, 900, 1000 जागाची PSIची, अशा बरेचसे प्रश्न घेऊन मी मैदानात उतरलो आहे. का वारंवार परीक्षा पोस्टपोन होऊन राहिल्या, ठीक आहे, जागा स्पर्धा परीक्षेच्या निघत नाही, तिथून जे पोरं लागले फार थोडे लागतात. आणि बाकीच्या लोकांचं का, त्याच्यानंतर नोकरीवर लागल्यानंतर बऱ्याचशा नोकरीवर लागलेल्या शिक्षकवृंदाचा, त्याच्यानंतर इतर जे कर्मचारी आहे त्यांना 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद केली, ठीक आहे, त्याचाही कोणताही आमदार प्रश्न उचलायला तयार नाही. ते प्रश्न उचलण्यासाठी मी इथे आलेलो आहे. त्याच्यानंतर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आणि तुमच्या हक्काचा माणूस म्हणून, म्हणजे एक विद्यार्थ्याचे प्रश्न कोण मानू शकन तर ज्याच्यावर ते बितली आहे. नाही तर आजकालचे तुम्ही पाहू शकता 30-40 वर्षापासून त्याच लोकांच्या हातात सत्ता आहे आणि किती लोकांचे प्रश्न बेरोजगारीचे उचलत आहे. श्रम ब्युरो ऑफ इंडियानं बेरोजगारीची आकडेवारी दाखवणं सुद्धा बंद करून टाकली का भारतात बेरोजगार किती आहे, ठीक आहे. या बेरोजगारीच्या आकडेवारीवरून या बेरोजगार युवकांचा मोठा भविष्यात प्रश्न निर्माण होणार आहे. त्याच्यासाठी मी मैदानात उतरलेला आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा आणि तुमच्या हक्काचा माणूस म्हणून तुम्हीच, ठीक आहे, आमदार ही एक पंचलाईन घेऊन आणि शेतकऱ्याचं पोरगं किंवा कास्तकाराचं पोरगं किंवा कास्तकाराचं पोट्टं काम करणार मस्त हे स्लोगन घेऊन मी तुमच्यासाठी उतरलो आहे. आर्या पार की लढाई करेंगे असाच एक संदेश घेऊन बेरोजगारांचे आणि शेतकऱ्यांचे आणि नोकरीवर लागलेल्या लोकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता त्याच्यानंतर आपण एक घोषणापत्र, तुमच्यासाठी एक घोषणापत्र नाही तर ते आपलं मागणीपत्र असेल विधान परिषदेत जाऊन माझ्याकडून, तर ते मागणीपत्र मी तुमच्यासमोर 1-2 दिवसात सादर करणार आहे आणि एक प्रचार दौरा आयोजित करणार आहे. तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या जिल्ह्यात जसं मला पोचता येईल त्या पद्धतीनं मी पोचील आणि तुमचा हक्काचा माणूस म्हणून तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या सदिच्छा आणि सहकार्य माझ्या पाठीशी असू द्या. हे सर्व युवक वर्ग, ठीक आहे, शिक्षक वृंद आमच्या वर्धेचे, त्याच्यानंतर बँकिंग असोसिएशनचे नागपूरचे अध्यक्ष, हे सर्व लोक माझ्या पाठीशी आहे. अजून ज्या लोकांना मला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी मला फोन करू शकता. माझा नंबर आहे 99 70 81 42 78, 99 70 81 42 78, किंवा माझे विद्यार्थी आहे त्यांचा नंबर आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवू शकता. तर असाच पाठिंबा तुमचा असू द्या, एवढी सदिच्छा मी तुमच्याकडून बाळगतो, ठीक आहे. मतदानाचा अधिकार देताना क्रमांक 1चं मत मला देऊन तुम्ही सहकार्य करा. आणि माझं एवढंच बोलणं मी आज थांबवतो. त्याच्यानंतर आज संध्याकाळी पुन्हा आपण लाईव्ह येऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.